उठल्यापासून तर गांजा पिणारी लोक आहेत ना, कायम असं काही विचारात त्यांना हसतच असतात. तर ते नशात्मक असणं, रसात्मक नाही. ते नशेने तुम्ही हसतायत, रसाने हसत नाही तुम्ही. नवरस असलेच पाहिजेत, पण स्थायी भाव जो आहे तो शांत आहे. कधीतरी एखाद्या खोलीमध्ये निवांत बसून पहा, शांत. जेवढे लेखक आहेत ना, जे तुमचे मनोरंजन करतात, हे लोकांमध्ये बसत नाही, ते एकांतामध्ये बसतात आणि मग तुमचा विचार करतात. निसर्गरम्य ठिकाणी जातात, शांततेच्या ठिकाणी जातात, तिथे भंडाऱ्या डोंगरावर मग गाथा. लोकांतामध्ये साहित्य जन्माला येत नाहीत, कविता जन्माला येत नाहीत, लोकांतामध्ये विचार जन्माला येत नाहीत. विचार जन्माला येणं तर सोडून द्या, विचारच जग करू देत नाही, इतकं भयानक आहे. विचारच करू देत नाही, विचार करू देत नाही. म्हणून तुम्ही पूर्ण वारकरी संप्रदायाचं संशोधन करा, अभंगाचं संशोधन करा. इतके सजग संत आहेत, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं विचार करा, मग आमच्याकडे या. आमच्याकडे या असं मी तुम्हाला म्हणतो बरं का, संताकडे जा. कोणत्याही संतांनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं नाही आमच्याकडे या. फार फार तर म्हणतात देवाकडे जा. संत आपल्याकडे तुम्हाला कधी बोलवणार नाही. सगळ्यात महागडी वस्तू म्हणजे संत आहे. अतिशय दुर्मिळ जर असेल ना, संत सानिध्य आहे. एक क्षण संतांनी आपला काढून देणं हे आपल्या अनंत जन्माचं भाग्य. एक क्षण. अहो, तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे जाता, एखाद्या श्रीमंताकडे जाता, त्याला फोन करता, त्याची अपॉइंटमेंट घेता तुम्ही, आम्हाला तुम्हाला भेटायचंय. तुम्ही अजून मोठ्या मोठ्या लोकांमध्ये बघा, त्याची दैनिक डायरी ठरलेली असते, कुठल्या मीटिंगला किती वेळ द्यायचा, त्याच्यानंतर कुणाला भेटायचंय. तुमचं काय, तुमचा टाइमच मोकळा आहे. एक शिष्य गुरुकडे जातो, मस्तीतला संत असतो. माणसं चुकतात कसे ते सांगतो तुम्हाला. तयार असणारा शिष्य गुरुकडे जातो, महिनाभर सेवा करतो. महिन्यानंतर गुरु म्हणतात काय इच्छा आहे, एक प्रश्न विचारावासा वाटतो, विचार. गुरु म्हणतात विचार. तुम्ही संत कसे झालात? संत झालोच नाही. पुन्हा विचार. नाही, मला असं वाटतं तुम्ही नाही म्हणजे एकच प्रश्न विचारायला सांगितला होता, तुझा अवधी संपला. चुकतो कसं माणूस. भेटायला जाता तुम्ही, आपल्याबद्दल बोलतच नाही, आपल्याबद्दल विचारच करत नाही. माऊलीचं सगळ्यात मोठं जर दुःख असेल ना, तुम्ही तुमच्यावर विचार करत नाही याचं दुःख आहे. जगाचं दुःख नाही त्यांना. जग आनंद रूप आहे, जग ईश्वर स्वरूप आहे. जगाबद्दल दुःखच नाही ज्ञानोबा राहिला. जग ऐकतं ज्ञानोबा राहायचं, रेडा ऐकतो तर. तुमचा तर प्रश्नच नाही. नसल ऐकल तर मी नाही सांगू शकत. सृष्टी संतांना त्रास देत नाहीत. माणसं दुखी आहेत याचं दुःख संतांना होतं. म्हणून ज्ञानेश्वरी. त्या काही पुरस्कार प्राप्त करण्यासाठी किंवा चांगलं म्हणण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही आहे, अभिव्यक्ती आहे. आणि आपले जे विचार आहेत ते पोहोचत नाहीत याचं मुख्य आणि दुःखाचं कारण सांगतो. ज्यांच्याकडे विचार आहेत ना, ते तुम्हाला विचार देत नाहीत. शोध करून. हा दुसरा सिद्धांत आहे आपल्या दुसऱ्या सत्रातला. जे या जगातले बुद्धिमान आहेत ते तुम्हाला उंबऱ्यावर ठेवतात, चपलीजवळ उभं करतात, तुम्हाला जवळ घेत नाहीत. तुमचं या जगात ज्ञान नाहीये, या जगात कौशल्य नाहीये, काय नाहीये या जगामध्ये. कोण शिकवतो तुम्हाला? व्यापार कसा करावा कोण शिकवतो तुम्हाला? कौशल्य कसं प्राप्त केलं अभ्यासामध्ये नाही शिकवत लोक. पैसे देऊन शिकवत नाहीत. याच्या पुढे काय? शिकवणे म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय?
जर एखाद्या ठिकाणी चांगली नोकरी असली तर तुम्हाला ऍड्रेस देत नाही तिथला लोक. अशा लोकात आपण राहतो. तुम्ही ज्ञानी व्हावं अशी या जगातल्या कुठल्याच बुद्धिमान लोकांची इच्छा नाही. आणि म्हणून मानसिकरित्या कायम तुम्हाला शिष्य बनवलं जातं, जवळ केलं जातं. पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात नाही. गंभीर शब्द आहेत, व्यवस्थित आहे का? पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात नाही. आणि सनातन धर्म असा आहे, उपनिषद असे आहेत, तुम्हाला स्वतंत्र करतात, मुक्त करतात. तुम्हाला मुक्तता प्रदान करतात. हे उपनिषद आहे. समस्या समजली आपल्याला की बुद्धिमान लोक ज्ञान देत नाही, शिकवत नाही, जवळ करत नाही. मग याला उपाय काय? ज्ञानेश्वरी जे सांगते तोच उपाय. जया आथी आपुली कृपा. बुद्धिमान आपल्याला बुद्धिमान करत नाहीत, विचार देत नाहीत, ग्रंथ समजत नाहीत. याचं उत्तर इतकं गोड आहे. जया आथी आपुली कृपा. जो स्वतःवर कृपा करतो तो माणूस या जगामध्ये संत होतो. तुकोबराय एकांतात गेले, त्यांचा उद्धार झाला, ते महान झाले. समजून घ्या गंभीरतेनं. गाथा वाचून आपल्याला अर्थ कळाला नसेल, पण गाथा त्यांच्यातून आला. तुमची संगत सोडल्यानंतर एवढे महान झाले. जया आथी आपुली कृपा. स्वतःवर तुकोबराय कृपा करतात. स्वतःवर कृपा करणं म्हणजे स्वतःला दुःखातून बाजूला करणं, स्वतःला सुख देणं. गंभीर विषय आहे. कठोपनिषदामध्ये एक वाक्य फार सुंदर आलेलं आहे. कोण आत्म्यापर्यंत जातो? कोणाला आत्म्याचा साक्षात्कार होतो? हे उत्तर आणि ते उत्तर जवळजवळ सारखं आहे. ज्याचा आत्मा प्रसन्न होतो, धातू प्रसादान, खूप गोड शब्द दिलेला आहे, त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि दुसरा साक्षात्कार जो तुम्हाला मी आता सांगला, जया आथी आपुली कृपा, म्हणजे काय? तुमचं वाईट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं वागू नका. हे तुमच्या फायद्याचं आहे. याला म्हणतात स्वतःवर कृपा करणं. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगले वागू नका. ते प्रदर्शन आहे, देखावा आहे तो. खरंच जर तुम्हाला वाटत असेल ना तुमची कृपा व्हावी, तर तुम्ही दारू पिण्याने अमुक त्रास होतो, समजून सांगण्याची गरज नाही. तुम्हाला आतून समजलं पाहिजे, माझे शरीर सामर्थ्य कमी होतं. चुकीचं विषय आचरण केल्याने माझी शक्ती सामर्थ्य कमी होतं. चुकीचं वागल्याने, आणि निसर्ग इतका खतरनाक आहे, एक चूक जर झाली तुमची, निसर्ग तुम्हाला माफ करत नाही. इतिहास वाचून पहा. एक एक चुका झालेल्या माणसांना आजपर्यंत लोक चांगले म्हणत नाहीत. माणसंच आहे ती पण. एक चूक, एकदा पाय घसरला तुम्हाला, मला सांगा तुमचा आणि विश्वामित्राचा काही संबंध आहे का? कोणताही माणूस उठतो आणि विश्वामित्राला शिवाय देतो. अरे तुला माहिती का कोण आहे ते? प्रतिसृष्टी निर्माण करणारे आहेत, गायत्री मंत्र तयार करणारे महर्षी विश्वामित्र आहेत. ज्ञानोबराय आदराने नाव घेतात, प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र आहेत. पण जी चूक झाली तीच लोकांच्या लक्षात आहेत. चांगलं किती झालं हे लोकांच्या लक्षात नाही. एकदा रंभेबरोबर आले. अहो भारत नाव विश्वामित्राची कृपा आहे. शकुंतलेचा मुलगा आहे ना, शकुंतला विश्वामित्राची कन्या आहे. आपण भारतात राहून भारत हे नाव ज्याच्यामुळे मिळालं त्याच्याच आजोबाला शिव्या देतो. विश्वामित्र सामान्य नाही लक्षात राहत लोकांच्या, चूक लक्षात राहते. संत दक्षता ही घेतात. नाही एखाद्याचं कल्याण झालं तरी चालेल, पण अपकीर्ती अंगाला येऊ देत नाहीत. शरीर कापायची पाळी आली तरी व्यक्तिमत्व बिघडू देत नाही. याला म्हणतात स्वतःचं रक्षण.
एकदा तुमची इमेज गेली, प्रतिमा संपली, काहीच करू शकत नाही. तो 1000 नुकसान होऊ द्या, एका दिवसात देव भरून काढतो. पण प्रतिमा मलिन झाली की देव सुद्धा पोसू शकत नाही. एवढा मोठा विश्वामित्र नाही लोक मंदिर बांधत विश्वामित्राचं. भारत हे नाव त्यांच्यामुळे आहेत, प्रतिसृष्टी त्यांची आहेत. गायत्री मंत्र जपून प्रतिभावान झालेले लोक आहेत, पण नाही विश्वामित्राच्या पाया पडत. एक चूक, जया आथी आपुली कृपा. कमी ज्ञान आलं तर चालेल, अशिक्षितपणा थोडा असला तरी चालेल, नाही कीर्तन प्रवचन करता आलं तरी चालेल. बरेचसे महाराष्ट्रामध्ये असे संत आहेत जे कीर्तन प्रवचन करत नाही पण संत आहेत ते. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, देवाला न मानणारे बरेच देव माणसं या जगात आहेत, जे देवासारखे वागतात. आणि काल मी याचा उल्लेख केला, देवाच्या नावाने चुकीचं वागणारे सुद्धा संत या जगात असतात. लोक पूजा करत नाहीत. आणि सगळ्यात मोठा अपराध असा आहे, आपल्या वागण्याने संतावर विश्वास वाढो अथवा न वाढो, आपल्यामुळं संत बदनाम होता कामा नये. किमान ही दक्षता आपल्या जीवनात यायला पाहिजे. आपल्यामुळं परमार्थ बदनाम होऊ नयेत, पिढी बर्बाद होऊ नयेत. आपल्याकडे पाहून लोकांनी ज्ञानेश्वरी वाचणं बंद करू नये, परमार्थ बंद करू नये. वाईट वाटतं मला ह्या संताकडे, कसे जगले, कसे लोक अपकीर्ती. ज्ञानोबारायांना तुम्हाला वाईट वाटेल तरी मी सांगतो, तुम्हाला जगायला तोपर्यंतच सांगितले ज्ञानोबारायांनी, शहाण्या माणसाला बरं का, तोपर्यंतच जगायला सांगितले, जोपर्यंत कलंक लागत नाही. कलंक लागला तर आत्महत्या करावी त्या माणसाने. ज्ञानेश्वरी दोवी. जाण देणी तवच जियावे, शब्दांचा प्रयोग आहे का, जाणता शब्द वापरलेला. जाण देणी तवच जियावे, जव अपकीर्ती अंगा न पवे. अपकीर्ती अंगा न पवे, काय गोड शब्द ज्ञानोबा. जाणता माणूस तोच पर्यंत जीवन जगतो, जव अपकीर्ती अंगा न पवे. अपकीर्ती अंगावर येत नाही. का शरीराचं अंग कापतात संत, का लवकर. मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले, याचं मूळ कारण आहे, कीर्ती ही भगवंताची देण आहे. तुम्हाला 2 सिद्धांत स्पष्ट करतो. प्रसिद्धी आणि कीर्तीमध्ये फरक आहे. प्रसिद्धी माणसं देतात आणि कीर्ती भगवंताचं स्वरूप आहे. 10व्या अध्यायामध्ये आपल्या विभूती सांगत असताना सांगतात, कीर्ती श्री वाक्चनारी नाम. कीर्ती भगवंताची विभूती, ते भगवंतच देतात. माणूस नसला तरी कीर्ती रूपाने जिवंत असतो, आपण पूजा करतो त्यांची. रोज तुकोबाराचे अभंग गायले जातात, ही कीर्ती तुकोबारांची. 400 वर्ष झाले. आणि प्रसिद्धी कोणाला म्हणतात, 2 वर्षापूर्वीचं गाणं तुम्ही विसरून जाता. ज्यांनी करोडो रुपये कमवलेत, नाही लक्षात राहत लोकांच्या. कीर्ती आणि प्रसिद्धी, या प्रसिद्धी माणसं ग्रुपने करू शकतात, ठरवून करू शकतात बदनामी, पण कीर्ती भगवंत देतो. कोणाला, जया आथी आपुली कृपा. ज्यांनी स्वतःला सांभाळलंय, स्वतःचं रक्षण केलंय, स्वतःच्या मनाचं रक्षण केलंय, स्वतःच्या अंतःकरणाचं रक्षण केलंय, स्वतःच्या बुद्धीचं रक्षण केलं. विचारानं बुद्धी सांभाळलेली आहे, आचरणानं शरीर सांभाळलेलं आहे. ही जीवन आहे. जया आथी आपुली कृपा. ज्याला असं वाटत असेल, आणि ज्ञानोबा त्याला फार भाग्यवान समजतात, ज्याचं मन ऐकतं, स्वतः ज्याचं मन ऐकतं. काय ज्ञानोबांच्या ओव्या अप्रतिम आहेत. श्री वाहे आपण, शब्दांचा प्रयोग आहे. श्री शब्द खूप सुंदर आहेत. आज्ञा, जयाची आज्ञा आपण, श्री वाहे अंतःकरण. अप्रतिम ओवी. ज्याची आज्ञा म्हणजे स्वतःची आज्ञा, ज्याचं अंतःकरण, ज्याचं मन डोक्यावर धारण करतं, तो माणूस भाग्यवान. कधी विचार केला या संकल्पना कशा आहेत ज्ञानोबांच्या.
जयाची आज्ञा आपण शिरी वाहे अंतःकरण डोक्यावर धारण करतं. तुमची आज्ञा तुम्ही माना, लोकांच्या नादी लागू नका.